नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। जय सर्वांना। लातूर जिल्ह्यातील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या प्रकरणामध्ये आज बाळासाहेब इथे औरंगाबाद इथे हायकोर्टात आलेले असताना लातूर जिल्ह्यातीलच दुसरं प्रकरण औसा तालुका टाका येथील अनुष्का पटोळे इयत्ता 6वी नवोदय विद्यालय लातूर इथं शिकत असलेली अनुष्का हिच्या प्रकरणामध्ये तिचा जो आत्महत्याची दाखवले गेलेला आहे त्या प्रकरणामध्ये त्या संदर्भामध्ये आम्ही बाळासाहेबांची भेट घेण्यासाठी सविस्तर हा प्रकार बाळासाहेबांनी आज आम्हाला तारीख दिलेली होती भेटण्यासाठी, त्या संदर्भात आम्ही बाळासाहेबांची भेट घेतलेली आहे। सर्वांना क्रांतिकारी जय लहुजी आणि जय भीम। आम्ही आज औरंगाबाद इथं आलो होतो। आदरणीय ताई आमच्यासोबत होत्या, साहेबांची भेट होती आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचा जो गुन्हा दाखल करायला पाहिजे होता तो दाखल न करता या प्रकरणाला वेगळं वळण दिलं आहे अशी तक्रार घेऊन आम्ही साहेबांकडे आलो होतो आणि साहेबांनी याच्यामध्ये आम्हाला बरंचसं मार्गदर्शन केलं आहे। मुळात हे प्रकरण झालं ज्या दिवशी आपण सर्वजण सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी करत होतो, त्याच्या आदल्या रात्री नवोदय विद्यालय जे केंद्र शासनाचं आहे त्याच्यामध्ये शिकणारी मातंग समाजाची मुलगी 18,500 फॉर्म त्या ठिकाणी दाखल झाले होते आणि त्याच्यातून 80 विद्यार्थी निवडतात आणि त्याच्यातून टॉप हाय रँकमध्ये आलेली ही मुलगी त्या ठिकाणी जुलैमध्ये नवोदय विद्यालय जवाहर नवोदय विद्यालय लातूर या ठिकाणी दाखल झाली आणि अवघ्या 6 महिन्यामध्ये त्या ठिकाणच्या प्रशासनानं त्या मुलीचा बळी घेऊन आत्महत्येचं स्वरूप देऊन परस्पर हा तपास वेगळ्या दिशेने जावा असे प्रयत्न केलेले आहेत। मी काही या ठिकाणी तुम्हाला फोटो दाखवतो। हे फोटो आहेत त्या मुलीच्या त्या दिवसाच्या सकाळी 8:14 त्या ठिकाणची जी नर्स आहे चंदना उदमल या नावाच्या नर्सनं हा काढलेला फोटो आहे। हा डबल बेड आहे। हा डबल बेडवर ह्या अशा पद्धतीने या मुलीचा मृतदेह त्या ठिकाणी होता असा आम्हाला तिच्या मोबाईलमधून प्रिन्सिपलच्या मोबाईलच्या मार्फत आम्हाला भेटलेली ही फोटो आहे। त्याच्यानंतर हा दुसरा फोटो आहे की याच्यामध्ये या ठिकाणी एक गाठ मारलेली आहे आणि गोल राऊंड मारून पाठीमागे गाठ मारलेली आहे की अशा पद्धतीची फाशी आपण याच्या आधी कधी कोणी पाहिली आहे का किंवा ही फाशी आहे का असा माझा प्रश्न आहे तुम्हा सगळ्यांना। सर्व जनतेच्या समोर आम्ही हे प्रकरण घेऊन येण्याचं कारण असं आहे की बऱ्याचशा गोष्टी दाब दडपशाही या प्रकरणामध्ये आता चालू झालेली आहे। हा एक फोटो पहा। त्याच्यानंतर हा फोटो आहे PM रूम मधला। हिच्या या ठिकाणी स्वेलिंग आलं होतं, सूज आली होती। इन्क्वेस्ट पंचनाम्यामध्येही या गोष्टीचा उल्लेख आहे। त्याच्यानंतर हा एक फोटो आहे तिच्या हाताला, इथं तुम्ही पाहाल तर काळं निळं झालेलं आहे। अशा पद्धतीचे फ्रॅक्चर्स वगैरे आहेत। हा तिच्या उजव्या हाताचा फोटो आहे। मुळात हे प्रकरण खुनाचं असताना ह्या प्रकरणामध्ये त्या जिल्ह्याच्या पदसिद्ध जे जिल्हाधिकारी आहेत ह्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या पदसिद्ध अध्यक्ष आहेत आणि 2 महिने आम्ही या प्रकरणामध्ये त्यांना वेळ देऊनही 1 महिन्यापेक्षा जास्त काळ आम्ही त्यांच्याकडून याची अपेक्षा केल्यानंतर आज आम्ही या ठिकाणी आलोत। आमचं सरळ म्हणणं आहे की मॅडम ज्या आहेत जिल्हाधिकारी मॅडम यांचं रेकॉर्ड स्वच्छ ठेवण्यासाठी हा जो तपास आहे जो SIT कडे आहे, पण त्या SIT मध्ये जे टीम मेंबर्स आहेत, काम करणारे जे तपास अधिकारी आहेत हे लोकल पोलीस स्टेशनचे आहेत, ते कसल्याही पद्धतीने आम्हाला सपोर्ट करत नाहीयेत आणि एकंदरीत हे सगळं प्रकरण पाहता याच्यामध्ये मॅडम हे प्रकरण दुसऱ्या दिशेनं घेऊन जात आहेत का असा दाट संशय निर्माण होतो। ह्याचा संशय निर्माण होण्याचं अजून एक कारण असं आहे की ज्या आरोपींना अटक झाली आहे त्या सांगत आहेत की 2 आरोपी अटकेमध्ये आहेत, पण त्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या नाही तर त्या कॉन्ट्रॅक्ट बेसवर घेतलेल्या आहेत। त्या शाळेची स्टाफ नर्स आहे उदमल चंदना।
ही प्रोफेशनल नर्स आहे, केंद्र शासनाने हिला अपॉइंटमेंट केलंच असेल तर तिचं काहीतरी सर्टिफिकेट तिच्याकडे असेल. माझा हाच प्रश्न तुम्हा सर्वांनी तिला विचारा की ही बॉडी आता या परिस्थितीमध्ये जिवंत आहे का? मग अशा सिच्युएशनला तुम्ही CPR कसा काय देऊ शकता? मुळात चंदना मॅडमचं काम काय होतं की हे प्रिन्सिपलला सांगणे, प्रिन्सिपलचं काम होतं की जिल्हाधिकारी यांना कळवणे, जिल्हाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंट पाठवून शाळा प्रशासनाने 112ला फोन करून त्या ठिकाणी पोलीस डिपार्टमेंटला स्पॉट पंचनामा झाला पाहिजे होता. पण हा स्पॉट पंचनामा होऊ नये, त्या ठिकाणी फॉरेन्सिकला काही सापडू नये की काय असा आम्हाला संशय आला आणि त्या पद्धतीने त्यांनी सगळं काम केलेलं आहे. हा त्यांनी परस्पर फोटो, हा जो दिसत आहे ही बॉडी त्यांनी उचलली, डायरेक्ट ही बॉडी घेऊन गेले ते PM हॉलकडे गव्हर्नमेंट हॉस्पिटलला. त्या ठिकाणी आई वडिलांना फोन केला की तुम्ही या, तुमच्या मुलीला आजारीपणामुळे आम्ही या ठिकाणी दाखल केलेलं आहे. आई वडील त्या ठिकाणी गेले. आई वडिलांना अशी अपेक्षा होती की ही मुलगी आपल्याला डॉक्टरच्या सोबत भेटेल, पण ही मुलगी कुठे भेटली? PM रूम मध्ये. आईनं विचारलं की माझ्या मुलीला काय झालं, तर तिने सांगितलं तुम्हारी अनुष्काने सुसाईड की आहे. आणि जो टॉवेल या ठिकाणी दिसत हा टॉवेल ती लपवण्याचा प्रयत्न करत होती. तिच्या आईनं तो टॉवेल हिसकाटून घेतल्यानंतर चंदना उदमल, गणेश ठाकूर, वारे, जे कोणी या संबंधित लोक त्या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये तिला घेऊन गेले होते, हे सगळेजण त्या ठिकाणून गायब झाले, बेपत्ता झाले. कुणीही यांना सायंकाळी 5 वाजेपर्यंत संबंधित शिक्षक असेल, कर्मचारी असेल, वॉचमॅन असेल, कुणीही शाळेमध्ये नव्हता. 200 ते 250 पोलीस होते. ज्यावेळेस वेगवेगळ्या संघटना, वंचितची टीम, आम्ही सर्वजण त्या ठिकाणी दाखल झालो. त्याच्यानंतर आम्हाला कुठं हळूहळू हे फोटोज आम्हाला भेटलेले आहेत. या संदर्भात दुसरा गोंधळ प्रशासनाने असा केला की FIR दाखल करायला बसवल्यानंतर यांच्या वतीने FIR दाखल केलेला आहे. हे आहेत किरण पाटोळे, मुलीचे वडील. पोलिसांनी त्यांना असं विचारलं की तुम्हाला काय कळलं, आणि यांनी सांगितलेला जो IQ घटनाक्रम होता, या IQ घटनाक्रमाला पोलिसांनी फिर्यादीचं स्वरूप दिलं आणि फिर्याद आम्ही दाखल करून घेतली आहे, तुम्ही याच्यावर सही करा, अशा पद्धतीने त्यांना सांगितलं. आमचा ह्याच्यामध्ये सरळ सरळ विषय होता की पल्लवी कंसे, लता गायकवाड व चंदना उदमल आणि इतर, असा आम्हाला त्या ठिकाणी शब्दप्रयोग करायचा होता. ह्या सर्वांना तुम्ही अटक केली पाहिजे. आम्हाला सांगितलं की आपण त्यांना नंतर अटक करूयात. ह्यांच्या काही ज्या मुद्दे होते ते मुद्देच त्यांनी उचलले नाही. त्याच्यासाठी आम्ही पहिलं त्यांना लेटर दिलं होतं की ह्याच्यामध्ये जे काही आहे, 27 तारखेला आम्ही त्यांना लेटर दिलं होतं पोलीस अधीक्षक कार्यालयाला, SIT स्थापन झाल्यानंतर की ह्या स्वरूपाचे जे गुन्हे आहेत त्या अँगलने ह्याचा तपास व्हावा. त्याच्यानंतर आम्ही दुसरं दिलं होतं 2 तारखेला. त्याच्यानंतर आम्ही तिसरं लेटर हे जे आहे ते 24 तारखेला दिलं. आणि याच्यामध्ये उपोषणाला जर हा पंचनामा किंवा या सगळ्या गोष्टी 183 नुसार जबाब घेऊन ज्या त्रुटी, इथं आमचं म्हणणं जे आहे ते तुम्ही पहिलं मला ऐकलं पाहिजे, त्या दृष्टिकोनातून तपास केला पाहिजे. संबंधित जे कुणी कर्मचारी आहेत ते अरेरावीची भाषा करत आहेत, टवाळखोरासारखं त्यांचं वागणं आहे. कसल्याही पद्धतीनं परिवाराला विश्वासामध्ये घेतलं जात नाहीये, कसल्याही पद्धतीनं त्यांना सहानुभूती तर सोडत, पण त्यांना माहितीही दिली जात नाहीये. मग ह्या सगळ्यांच्या पाठीमागे काय आहे? याच्या ज्या अधिकारी आहेत, जिल्हाध्यक्ष आहेत, यांच्यावर अॅट्रॉसिटीच्या कलम अंतर्गत 4 अंतर्गत त्यांच्यावर गुन्हा दाखल होणे महत्वाचं आहे. तोही गुन्हा दाखल करून घेतला जात नाहीये. तुम्ही आरोपी केलात, पण कोण आहेत? कॉन्ट्रॅक्ट बेसिकवरचे आहेत ते. तुमच्या शाळेच्या नर्स असतील, त्या ठिकाणचे कर्मचारी असतात, यांना त्या ठिकाणी त्यांनी आरोपी केलं पाहिजे, कारण यांनी गुन्हा केला आहे. त्या मुलीचं 238 अंतर्गत त्यांनी त्या ठिकाणी पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केलाय. ह्याची तक्रार आम्ही मागासवर्ग आयोगाकडे केली होती. हे त्याचं लेटर आहे. त्याच्यामध्ये त्यांनी, तुम्ही इथं पाहाल, 15 दिवसामध्ये त्यांना रिपोर्टिंग करायला सांगितली होती. अजूनपर्यंत काही झाली नाही, किंवा झाली आहे की काय की नाही याच्या पद्धतीचं परिवाराला काहीच सांगितलं नाही. त्या ठिकाणी ग्राउंडच्या पोलिसांचं जर वागणं आहे ते पाहता पहिल्या क्षणापासून हे प्रकरण फक्त आत्महत्या आहे, आत्महत्या अशा पद्धतीचं आहे. पोलीस ठरवणार कोण आहेत आत्महत्या आहे की नाही आहे? तपास केला पाहिजे, तपास झाला पाहिजे, तपासाच्या अंती जे काही सत्य आहे ते समोर आलं पाहिजे, ही आमची मागणी आहे. याच्यानंतर आमची दुसरी मागणी होती की 103च्या दृष्टिकोनातून तपास झाला पाहिजे. BNS 103च्या अंतर्गत त्याचा तपास झाला पाहिजे. तोही होताना दिसत नाही. SITची टीम आहे, पण SIT आम्हाला कुठल्याही पद्धतीने विश्वासात घेत नाही आहे. ह्याच्यासाठी आम्ही वारंवार आंदोलनं केले, रस्ता रोको केले, मोर्चे केले, निवेदनं दिले, पण याचा कुठेही इफेक्ट होत नाही आहे. मॅडमचं सर्व्हिस बुक क्लीन ठेवण्यासाठी हे सगळे प्रकार चालू आहेत की काय, असा आम्हाला दाट संशय आहे. माझं सर्व मीडियाला विनंती आहे की आपण हे प्रकरण उचलून धरलं पाहिजे. राष्ट्रीय मीडिया
कुठलाही राष्ट्रीय मीडिया आम्हाला सपोर्ट करत नाहीये. जे काही ग्राउंडचे आहेत, ज्यांच्या खांद्यावर खरं तर धुरा, चौथा स्तंभ राखण्याची ज्यांच्या धुरा आहे, ते पैसे घेऊन शांत बसलेत की काय असं आम्हाला वाटत आहे. टीव्ही नाही असेल, एबीपी माझा असेल किंवा जे बाकीचं 17-18 चॅनल आहेत, त्या एकाही चॅनल आमच्याकडे आलं नाही. लोकलचे जे चॅनल आहेत आमचे, जे समाज बांधवून ही धुरा सांभाळत आहेत, त्या समाज बांधवाच्या माध्यमातून हे आहे. म्हणजे याच्यामध्ये हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये पोहोचू द्यायचं नाही की काय, पहिल्या दिवसापासून येत नाही. म्हणजे सैफ अली खानच्या लेकरानं संडास जरी केली तरी टीव्ही नाही त्याची बातमी करते, पण या ठिकाणी आमच्या एका मुलीचं खून केला अशा पद्धतीच्या तुमच्या सगळ्यांच्या समोर हे पुरावे आम्ही दाखवत आहोत, तरी त्याची एक बातमी इथल्या लोकल मीडिया सोडून कुणी दाखवली नाही. पेपरमध्ये राष्ट्रीयकृत मीडियानं कुठेही छापून झालं नाही. मग आमची कास्ट आतमध्ये येते का, आमची जात आडवी येते का आमचं हुशार पण नडलं. एकतर आमच्या समाजात मुली शिकत नाहीत, शिकलेल्या मुली हुशार निघत नाहीत, हुशार निघालेल्या मुली त्या नवोदयमध्ये कधी पोहोचत नाहीत. आणि पोहोचलेलं लेकरू तुम्हाला टोचत होतं का, त्याचं शिक्षण पोचत होतं का, असा आम्हाला प्रश्न पडायला लागलाय. आम्ही सर्वजण या ठिकाणी काल विभागीय आयुक्तांना पण भेटलो, त्यांच्याकडे तोंडी तक्रार केलेली आहे. आम्ही कलेक्टर मॅडमची तक्रार केलेली आहे. सर्वांना हीच विनंती आहे की आपण सर्वांनी हे प्रकरण लावून धरा, याच्यामध्ये आमच्या सोबत राहा. आम्हाला न्याय मिळवण्यासाठी तुम्ही सगळ्यांनी ग्राउंडचे सगळे रिपोर्ट्स वारंवार टीव्हीवर दाखवत राहा. आणि माझी सर्व जनतेला, सर्व समाज बांधवांना विनंती आहे, खरंच का अनुष्का मांग आहे म्हणूनच, तिची जात शेड्यूल कास्टमध्ये येते म्हणून जर तिच्यावर अन्याय होत असेल तर हा अन्याय आपल्यावर नाहीये का? आज आपण जिवंत राहून तरी काय फायदा आहे? जर आपली एक लेख आपण गमवलो, IAS अधिकारी आपण गमवलो, त्या मुलीनं अर्ध संविधान पाठ केलं होतं, अशा हुशार मुलीचा जर खून हे करू शकतात तर खरंच आपण ह्याला वाचा फोडणार नाही का? आपण ह्याचा उठाव करणार नाही का? हा सगळा प्रयत्न आहे. आज साहेबांनी सांगितलंय की या प्रकरणामध्ये ते स्वतः हजर राहणार आहेत. साहेबांकडून तर खूप अपेक्षा आहेत, साहेब हे प्रकरण लावून धरतील. पण माझं सर्व जनतेला, सर्वांना आव्हान आहे, सर्व मीडियांना आव्हान आहे, सर्व समाज बांधवांना आव्हान आहे की आपण हे प्रकरण स्वतःच्या हातात, स्वतःची मुलगी म्हणून पहा आणि योग्य जो काही न्याय असेल त्या योग्य न्यायाची मागणी करा. जय लवजी जय हिंद. हो, त्या अध्यक्ष आहेत त्या ठिकाणच्या. बाळासाहेबांची भेट घेतली, हो साहेब. तर त्यांनी आपल्याला काय आश्वासन दिलं? साहेबांनी आम्हाला टेक्निक सांगितलेले आहेत काय माहिती घ्यायची, काय तपासण्यामध्ये आहे तसं त्यांनी गायडन्स केले आम्हाला. आणि स्वतः ते आता त्याच्यामध्ये लक्ष घातलेलंच आहे साहेबांनी. आणि स्वतः ते वेळ पडले हातात पण साहेब प्रकरण आश्वस्त केले. ते स्वतः तिथं स्थळी भेट देणार आहेत का? नाही, तिथे झालेलं सर, अंजली घरी आल्या होत्या, भेट दिलेली आहे सर, ताई वगैरे गेली. आता आपलं हे प्रकरण तर संपूर्ण झालं, परंतु आपल्याला न्याय कसा मिळायला पाहिजे, काय मागणी काय आहे आपली? हा आत्महत्या दाखवायचा प्रयत्न केलेला आहे, तो आत्महत्या नाहीच आहे, तो खून आहे. आणि अशा आपण किती आपण वाट पाहणार आहात. आणि एक अनुष्का गेली, आपण दुसरी अनुष्का तयार होऊ नये. संपदा झाली आणि अनुष्का, त्या लेकराचं वय आहे फक्त 11 वर्ष 5 महिने. तर ह्या मुलीला काय कळतंय, आपण किती म्हणजे असे बळी घेणार आहात. त्याला वाचा फोडण्यासाठी आज तिचे आई वडील सर्व दुःखाचा डोंगर असतानाही समोर आलेले आहेत. आणि दुसऱ्या ज्या दिवशी सावित्रीबाई फुले जयंती होती त्या दिवशी असा प्रकार घडलेला आहे. तर याला न्याय देण्यासाठी ते स्वतःहून पुढे आलेले आहेत. आणि सर्व जनतेकडून, समाज माध्यमाकडून अपेक्षा अशी आहे की हे प्रकरण त्या अनुष्काला न्याय मिळाला पाहिजे आणि अशा अनुष्का होण्यापासून थांबवलं गेलं पाहिजे. परिस्थिती वगैरे जे आहेत सर्व निर्देश करणारे आहेत. एकंदरीत त्यांनी दवाखान्यामध्ये ऍडमिट करता डायरेक्टली मॉडेल हळवलेलं. याचाच अर्थ असा आहे की ते सस्पेक्टेड प्रकरण आहे. नक्की सर. स्पॉट पंचनामा झालाच नाही त्याच्यामध्ये. त्यावेळेस स्पॉट पंचनामा होता, त्या ठिकाणी स्पॉट पंचनामा झालेला नाही. या ठिकाणी अधिकारी मॅडम त्याचं एवढं मोठ्या पदावर असतं, त्यांना वाचवण्याचं काम देत नाही, कारण त्याच्यामध्ये पद्धतीचं असेल. निश्चित. आणि याच्यामध्ये हा इन्क्वेस्ट पंचनामा आहे. याच्यामध्ये सरळ जे काही आम्ही फोटोज दाखवत आहोत हे त्या ठिकाणच्या संबंधित अधिकाऱ्यांनी या ठिकाणी नमूद केलेलं आहे की त्या ठिकाणी उजव्या हाताच्या तळहातावर निळसर काळसर डाग दिसत आहेत. करंगळीच्या बाजूला मनगटावर लालसर दिसत आहे. त्याच्यानंतर पाठीवर लालसर काळसर दिसत आहे. अशा म्हणजे आमचं जे म्हणणं आहे हे फक्त आम्हीच नाही तर संबंधित जे अधिकारी आहेत ते त्यांनीही पाहिलेलं आहे. त्या ठिकाणचे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांनीही सांगितलेलं आहे. आणि या PM रिपोर्टमध्ये बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण एक महत्वाची गोष्ट आहे या ठिकाणी अंडरलाईन केलेली, की हा तपासाचा भाग आहे. हा तपासाचा भाग आहे आणि ह्याचा तपास निष्पक्ष झाला पाहिजे.
आमची दुश्मनकी कुठल्या खुर्चीसोबत नाही, कुठल्या व्यक्तीसोबत नाही. आमचा लढा हा त्या प्रवृत्तीसोबत आहे. मग त्या प्रवृत्तीमध्ये जे कोणी अधिकारी येत असतील, जे कोणी शिक्षक येत असतील, जे कोणी कर्मचारी असतील, आमचा लढा हा त्यांच्यासोबत आहे. या प्रकरणात आपल्याला काय वाटतं की खून झालाय, नुकसान झालेलं आहे, मारहाण झालेली आहे, असं काय वाटतं आपल्याला? आदल्या रात्री हे प्रकरण 4चं आहे. त्या दिवशी रात्री 10-10:30च्या दरम्यान तिला मारहाण झालेली आहे आणि ह्याचे सगळे त्या मुली सांगत आहेत. तसं त्या कन्सेनीही कबूल केलेलं आहे, त्या प्रिन्सिपलनेही कबूल केलेलं आहे की हो आमच्या वॉर्डननं तिला मारहाण केलेली आहे, ह्या कन्सेबाईनं, ह्या गायकवाडबाईनं. मग हे सगळं आहे आणि हिच्यासोबत एका मुलीलाही मारहाण झालेली आहे. मग हिला एवढी बेदम मारहाण करण्याचं कारण काय? हिचा जो बेड आहे, हा बेड जो आहे, ह्या बेडच्या समोरूनच प्रत्येकाला येऊ जावं लागतं. ह्या ज्या महिला आहेत ह्या तिथं राहतात. मग ह्या महिलांचं असं काही गुपित त्या मुलीनं पाहिलं आहे का? असं काही तिनं पाहिलं आहे का? कारण त्याच्या 2 दिवस आधी ह्या मुलीनं आईला फोन केला होता आणि आईला ती सांगत होती की आई मला तुला काहीतरी सांगायचंय, पण या ठिकाणी मॅडम असल्यामुळे मला तुला सांगता येत नाही, मी तुला रविवारी फोन करेन, मी इथून बाहेर जाणार आहे, मी रविवारी फोन करेन. आणि रविवारी फोन आला कुणाचा? ह्या कन्सेबाईचा, तुम्ही हॉस्पिटलला या अशा पद्धतीनं. त्याच्यानंतर आईची आणि त्या मुलीची भेटच झाली नाही, तिच्यासोबत फोनवर संवादच झाला नाही. मग नेमकं तिला काय सांगायचं होतं? तिच्याकडे असं काय राज होतं? आणि एवढी बेदम मारहाण करण्यासारखं तिनं असा कुठला मोठा गुन्हा केला होता? तुमच्या प्रोटोकॉल्स मध्ये आहे का की तुम्ही मारहाण करायची आहे? हे पीएम रिपोर्ट सांगत आहे इथं की तिच्या गालावर इथं सूज आलेली आहे, शाबूत उजव्या गालावर लालसर काळसर सूज दिसत आहे. की अशा पद्धतीनं मारहाण करणे निश्चित याच्यामध्ये जे काही आहे ते समोर आलं पाहिजे. पोलिसांकडे आपण तिथं वार्डर वगैरे यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी काही मागणी केलेली आहे? केलेली आहे साहेब, तसं फिर्याद दाखल झालेली आहे. त्याच्यामध्ये त्यांनी आता 2 कलम वाढवलेले आहेत, तपासामध्ये त्यांनी 2 कलम वाढवलेले आहेत. पण आमचं याच्यामध्ये असं म्हणणं होतं की या तपासामध्ये पहिलं तर 103च्या गुन्हा नोंद झाला पाहिजे. 238च्या अंतर्गत त्या ठिकाणाहून त्या बॉडीला हलवणाऱ्या नर्स, त्या ठिकाणचे शिक्षक, ह्या सगळ्यांना पुरावा नष्ट करण्यामध्ये सहआरोपी करून त्यांना अटक केली पाहिजे, कोर्टाच्या समोर त्यांना हजर केलं पाहिजे. त्याच्यानंतर कलम 61 हे सगळ्यांनी मिळून केलेलं आहे, सामूहिक गुन्हा करणे, ह्याच्या अंतर्गत त्यांच्यावर खटला दाखल झाला पाहिजे. असे बरेचसे गुन्हे आहेत आणि जर यांना अटक झाली तर निश्चितच ह्याच्यामध्ये अॅट्रॉसिटीचं जे कलम 4 आहे त्याच्या अंतर्गत मॅडमही येतात, म्हणून हे कुठंतरी मॅडमला शेकू नये प्रकरण, त्यांच्या सर्व्हिस बुकवर त्यांचं शेरा येऊ नये असं होत आहे की काय. आणि ही नवोदय विद्यालयाची पहिली घटना नाहीये. नवोदय विद्यालयामध्ये त्या ठिकाणी पॉस्कोचे गुन्हे दाखल आहेत. मग मॅडमची ड्युटीच व्यवस्थित केली नाहीये. आणि तुम्ही जर तुमची ड्युटी व्यवस्थित करत नाही तर तुम्ही खुर्ची खाली केली पाहिजे. शासनानं त्यांना त्या खुर्चीवरून बेदखल केलं पाहिजे. एकाच विद्यालयामध्ये अशा जर वारंवार घटना घडत असतील आणि त्याच्या अध्यक्ष जर ह्या जिल्हाधिकारी असतील तर खरंच त्या लायबल आहेत का? त्या पात्र आहेत का त्या खुर्चीच्या? जिल्हाधिकारी कोण आहे? काय नाव काय? वर्षा ठाकूर बुगे. आता या संपूर्ण प्रकरणी जर तुम्हाला न्याय नाही मिळाला तर तुमची भूमिका काय असणार आहे? तुम्ही काही न्यायालयाचा मार्ग अवलंबणार आहेत का? लोकशाही मार्गाने आंदोलन करणार आहेत? काय करणार? साहेब, हे प्रकरण झाल्यापासून आम्ही प्रशासनाला सहकार्य केलेलं आहे. कायदा सुव्यवस्था राखण्याचा आम्ही पूर्णपणे प्रयत्न केलेला आहे. पण याचा कुणी गैरफायदा जर घेत असेल तर आम्हाला जे जे योग्य वाटेल ते त्या गोष्टी करू. आम्ही न्यायालयात गेलो, आम्हाला माहिती आहे न्याय कुणाकडून भेटू शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये जर आम्हाला न्याय पाहिजे असेल तर बाळासाहेबांशिवाय दुसरा कुणीही व्यक्ती आम्हाला न्याय देऊ शकत नाही. ही आमच्यासहित आमच्या पूर्ण तालुक्याची, गावची आणि जिल्ह्याची मागणी घेऊन आज आम्ही आदरणीय साहेबांकडे आलो होतो आणि साहेबांनीही या संबंधित प्रकरणामध्ये स्वतः लक्ष घालणार आहेत असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. साहेबांनी काही आम्हाला सूचना केलेल्या आहेत, त्या सूचनाचं आम्ही पालन करून साहेबांच्या मार्गदर्शनामध्ये हे पूर्ण प्रकरण आम्ही न्यायालयीन लढा लढू. रस्त्यावर आम्ही लढतच आहोत. त्या ठिकाणी तुम्ही जर जिल्हाधिकाऱ्यांकडून किंवा त्या ठिकाणच्या एसपी कडून माहिती घेतली, वेगवेगळ्या संघटना आंदोलन करत आहेत, रस्ता रोको करत आहेत, निवेदनं देत आहेत, पण त्यांना हे प्रकरण दाबायचंच आहे. अशा पद्धतीचं असल्यामुळे हे प्रकरण पूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळीकडे प्रसारित झालं नाही, सगळीकडे माहिती झालं नाही. ज्या ज्या संघटनांना कळलं त्या प्रत्येक संघटना त्या ठिकाणी दाखल झाल्या. वंचितची पूर्ण टीम अगदी पहिल्या दिवसापासून याच्यासोबत आमच्या सोबत आहे, आम्हाला सहकार्य करत आहे. आम्ही निश्चितच रस्त्यावरही उतरू, न्यायालयीन लढाई लढू आणि शेवटपर्यंत
आम्ही कसल्याही पद्धतीनं याच्यामध्ये कुणाची हायगाई आम्ही करणार नाही. मी पहिल्याही मला सांगितलं, अजूनही सांगतो की आमचा लढा हा व्यक्तीच्या विरोधात नसून आमचा लढा हा प्रवृत्तीच्या विरोधात आहे. संबंधित जे कोणी रिस्पॉन्सिबल अधिकारी होते त्यांनी त्यांचं काम व्यवस्थितपणे केलं नसल्यामुळं ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. तर याच्यामध्ये जे जे दोषी असतील त्या व्यक्तीच्या विरोधात आमचा लढा राहणार. आपलं नाव सांगा, आपल्यासोबत कोण कोण आहे? मी किरण गायकवाड, हे आहेत किरण पाटोळे, त्या मुलीचे वडील आहेत, अनुष्काचे वडील आहेत. मी यांचा नातेवाईक आहेत. ह्या आहेत आमच्या निंबाळकर ताई, ह्या पहिल्या दिवसापासून आमच्या सोबत आहेत. आम्ही सर्वजण आणि वंचितची पूर्ण टीम पण याच्यामध्ये आमच्या सोबत आहे.